रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा, पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत। त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत। पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी, कारण का आता खासदार पण आमचे आहेत। सिंधुदुर्गातून आम्हाला लीड चांगलं मिळालं। सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। पण असं असताना आम्ही रत्नागिरीमधून पण अपेक्षा ठेवली होती। उदयजी एक सिनियर मंत्री आहेत, आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे, पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून। आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे, आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो। आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत, हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी। आणि म्हणून पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी, कारण का आता खासदार पण आमचे आहेत। आणि मागच्या वेळेस 2019ला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती। मला वाटतं गुहागर मतदारसंघ मिळाला होता, बाकी 5 हे शिवसेनेकडे होते। आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली आहे। निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीरसुद्धा झाली नव्हती, भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे। तो मतदारसंघ शिवसेनेतून, म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली, कारण नसताना, पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही आम्हाला काही वाईट वाटलं नाही। ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार असतो, त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याचे त्यांनी ती मागणी केली होती। पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असातला भाग नाही। आमची जर मतं तुम्ही बघितली, ह्यावेळेला साहेबांना काहीतरी 74,000 मतं पडली, आणि ही 74,000 मतं मी अपक्ष उभा असताना मला 41-42,000 मतं मिळाली। BJPची पारंपरिक तिथे 40-45,000 मतं आहेत। ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत, ह्याच्यातून ते सिद्ध होतं। आणि ती मतं जर आम्ही ती मतं घेतली आहे, आम्ही फक्त त्या मतदारसंघात 10,000 मागे आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा, पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत।